हॅलो, मी रोहिणी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बोलणार आहोत एका स्पेशल टॉपिकबद्दल, आणि ते आहे बर्थडे जर्नलिंग. नक्की आवडेल. हो, वाढदिवस. वाढदिवस म्हटलं का आपल्याला काय दिसतं? केक, खूप सारे गिफ्ट्स, खूप पार्टी, आपली मित्रमैत्रिणी. पण वाढदिवस म्हणजे फक्त केक, गिफ्ट्स, विशेस याच गोष्टी नसतात. तर वाढदिवस म्हणजे आपला एक नवीन स्टार्ट असतो. मग या दिवसापासून काही जण जसं 1 तारखेला जानेवारी 1ला संकल्प करतात, तसं काही जण वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा मनाशी काहीतरी पक्क करतात. तेच जर्नलिंग म्हणजे आपण थोडंसं शांत बसून किंवा थोडंसं आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चिंतन मनन करतो ना, तशा प्रकारचं. काही लिहितो, काही गोष्टी आपण आत्मसात करतो, ते बघूया. त्या काय काय असणार आहेत त्या. आणि माझ्यासोबत तुम्ही पण आता तुमच्या येणाऱ्या वाढदिवसासोबत हे जर्नलिंग करून ठेवा. ठीक आहे? चला तर मग. आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बसून थोडंसं लिहिलं तर काय होईल माहिती आहे का? ट्रस्ट मी, इट कॅन चेंज युअर लाईफ. तुम्हाला काहीतरी बदल पण जाणवेल. तुमच्या काही गोष्टी चुकल्या असतील कुठे, ते समजेल. काही ध्येय असतील, ती समजतील. चला तर मग बघूया हे जर्नलिंग कसं करायचं ते. वाढदिवस साजरा करणे खरं तर हा आपल्या आठवणींनी, स्वप्नांनी भरलेला असा एक खास प्रसंग असतो. या दिवशी आपण आहे ना, आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आपल्या आवडत्या जवळच्या सर्व व्यक्तींना बोलवतो, लहान मुलांपासून मोठ्या मंडळींपर्यंत. आणि याच वाढदिवसाच्या दिवशी हे जर्नलिंग करायचं खूप छान काम असतं. काय करायचं? सुरुवातीला तर आपण हे का करायला हवं? हे यासाठी करायचं, हे केल्यामुळे आपण काही पॉइंट्स जेव्हा लिहितो ना, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा ह्या गोष्टीचं काय महत्त्व असेल माझ्यासाठी. पुन्हा या वर्षभरात, ह्या मागच्या वर्षात मी काय 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 ध्येय घेतली होती ती पूर्ण केली आहेत, किंवा मला अजून कोणती ध्येय पूर्ण करायची आहेत. कुठल्या आवडत्या गोष्टी अशा होत्या ज्या मी केल्या आहेत, आणि कुठल्या राहिल्या आहेत ज्या मला आता करायच्या आहेत. पुन्हा तुम्ही म्हणाल अजून ह्याच्यात तुम्ही ऍड करू शकता की असं कुठली गोष्ट, कुठले पदार्थ आहेत ज्यांची चव अजून मी चाखली नाहीये, ती मला आता घ्यायची आहे, टेस्ट करायचे ते पदार्थ. मग हे आपण बघा, प्रत्येक गोष्ट आपण लिहून ठेवली ना, एखादं छान छान पॉइंट्स काढून लिहून ठेवली ना, तर त्या गोष्टीला एक वेगळं महत्त्व येतं. आपण नुसतेच हवेत बोललो म्हणजे ते हवेत तीर सोडणं, म्हणजे तीर निघाला एकदा कमानीमधून, तो कुठे जाऊन पडतो आपल्यालाच कळत नाही. त्यामुळे लिहून ठेवणं हे फार छान असतं. लिहून ठेवल्यामुळे आपल्या ते लक्षात राहतं, आपल्या मेंदूमध्ये ते फिरत राहतं. तर जर्नलिंग यासाठी करायचंय. मग तुम्ही सगळ्यात पहिला पॉइंट तुमचा घेऊ शकता जर्नलिंगच्या त्या बुकमध्ये, की या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी एवढं काय आठवणीचा प्रसंग होता, किंवा इतकं काय आठवण्यासारखं होतं मला, तो तुम्ही प्रसंग लिहू शकता. छोटासा थोडक्यात. अ, काही पण तुमच्या कुठला असा वाढदिवस होता जो तुम्ही खूप छान प्रकारे लक्षात ठेवलेला आहे. आता मी सांगू तुम्हाला, मला ना खूप छान वाटत होतं आधीचे वाढदिवस. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना माझ्या वाढदिवसाला हमखास ठरलेलं असायचं पावभाजीचा बेत. आणि आमची फॅमिली, आम्ही तो म्हणजे माझ्या ते फॅमिलीमध्येच आमचं केक आणि पावभाजी हे कॉम्बिनेशन असायचं. तर मग हे खूप छान प्रकारे होतं. लग्नानंतर मी आणि माझ्या नवऱ्याने, आमचा पहिला वाढदिवस होता ना, आम्ही सुरुवातच होती आमची ना दोघांची, पहिलंच वर्ष होतं आणि आमचा वाढदिवस आला होता. तर नवीन नवीन असताना मला आठवतं की आम्ही दोघात मिळून एक पिझ्झा घेतला होता आणि तो आम्ही सेलिब्रेट केला होता. मला तो आजही तो क्षण आठवतोय आता डोळ्यासमोर. मग हे मी नोट डाऊन करून ठेवते. आता हे सगळं पुढे पुढे सुरू सुरू, मग मग एक केक काय, दोन केक काय, म्हणजे मला जेवढे हवे, त्याला जेवढे पाहिजे तेवढे आम्ही आता केक कापू शकतो.
आता आम्ही जाताना वाढदिवसाच्या पहिल्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी आम्ही काय करतो, विहारात जातो, भंतेंचा आशीर्वाद घेतो, छानपैकी आमचं वंदना करतो, बऱ्याच अशा गोष्टी करतो. या व्यतिरिक्त आता आठवणीत ठेवण्यासारखा जो मला आत्ता या क्षणी जो मी लिहून ठेवला होता आता रिसेंटली, ते म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी माझ्या नवऱ्याने मला दिलेले ते सरप्राईज, हे माझ्या फार लक्षात राहिलं. किंवा मी त्याच्या 40व्या वर्षी त्याला दिलेलं सरप्राईज, मी त्याला कधी असं जास्त सरप्राईज खाण्यापिण्या सोडून दुसरं काही सरप्राईज नाही द्यायचे, पण त्याला त्यावेळेस पहिल्यांदा मी खूप छान प्रकारचं एक गिफ्ट केलं होतं. ह्या आठवणी आहेत आपल्या. तुम्ही सुद्धा तुमच्या वाढदिवसाची सगळ्यात स्पेशल आतापर्यंत तुमच्या वाढदिवसांपैकी जो स्पेशल वाढदिवस असेल ना, तो तुम्ही नोट डाऊन करू शकता. हे छोट्या छोट्या गोष्टी आपण नोट डाऊन करतो ना, आपण जेव्हा पुढे कधी आपण समजा कुठल्या निराशेमध्ये असू, काहीतरी आपलं बिनसलं असेल ना, आपण ह्या वह्या वाचल्या किंवा ही टिपणं वाचली ना, आपल्याला फार फ्रेश वाटतं, आनंद वाटतो आणि त्या आठवणींमध्ये आपल्याला एक वेगळा मग उत्साह तयार होतो. तर मग जर्नलिंगचा तुमचा पहिला पॉईंट तुम्ही असा ठेवा, की आत्तापर्यंत जो तुमचा वाढदिवस झाला होता, त्यातल्या आठवणीतला खूप महत्त्वाचा स्पेशल वाढदिवस तुमचा जो झाला असेल, तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे? त्यानंतर तुम्ही त्यातला दुसरा पॉइंट ठेवू शकता, की माझं काय ध्येय असेल, काय ध्येय होती, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. बघा, ध्येय म्हणजे काय, की आता समजा मी ठरवलं, की मला आजच्या बर्थडे पासून माझं आयुष्य निरोगी ठेवायचं आहे. हे जर मी नोट डाऊन करून ठेवलं तर माझ्याकडनं कधीच होणार नाही ते. पण मी रोज काय लिहेन, मी काय लिहेन त्यात, की मी आजपासून एवढा एवढा व्यायाम करणार आहे आणि मला फिट राहायचं आहे. म्हणजे ह्या प्रकारचं ध्येय आपण निश्चित करायचं आहे. काही जण करतात ना, वाढदिवसाला काहीतरी नवीन त्यांच्याकडे मशीन येतं किंवा काहीतरी वाढदिवसाला एखादी गोष्ट खरेदी करतात. असं वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही पहिल्या वाढदिवसांच्या वेळेस काय केलं होतं ध्येय आठवा, ते लिहा. हे मी केलं होतं पण ते काही कंप्लीट झालं नाही, पण मी आता जे करणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि ते कंप्लीट करण्याच्या तयारीला लागा. म्हणजे दुसरा तुमचा जो पॉइंट आहे ते, की तुम्ही आधीची काय ध्येय आहेत ती आणि आता तुमचं काय ध्येय असणार आहे ते ते तुम्ही छोटे छोटे पॉइंट्स लिहून ठेवा. बघा, वाढदिवसाचं जर्नल करणं म्हणजे काय आपल्याला कथा लिहायची नाहीये, ती पण लिहायचंय, जेणेकरून आपण या वाढदिवसापासून पुढच्या वाढदिवसापर्यंत ते कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे? त्यानंतर तुमचा तिसरा पॉइंट काय तुम्ही लिहू शकता, की धडे. आपण त्या वर्षभरात काय धडे घेतले, धडे म्हणजे काय आपल्याला शिकवण मिळाली. मग बघा, कोणी काही वाईट म्हटलं असेल, कोणी चांगलं म्हटलं असेल, तर आपण चांगल्याची नोट डाऊन करून ठेवायची आणि वाईट असेल तर छोटंसं लिहिलं तरी, पण जे तुमचं आत्ता जे असणार आहे, की तुम्ही यातनं जे शिकलेलं आहात, मग तुम्ही जो बदल करणार आहात तो तुम्ही लिहायचा आहे. म्हणजे समजा कोण तुम्हाला काहीतरी म्हणालं असेल, समजा मी नापास झाले, मग मी काय म्हणणार, की ह्यातनं मी आता काय शिकली, बघा मी या वर्षी या बड्डेला माझं असं असं झालेलं आहे, मी ह्या कोर्सला फेल झाले, पण येत्या बड्डेच्या आधी मी तो कोर्स कंप्लीट करणार आहे. हे जे छोटे छोटे मोठे मोठे जी काय आपल्याकडे आव्हानं येतात ना, त्यातनं आपण जे काही शिकतो, मग ते कधी प्रेमळ आव्हानं असतील, कधी खूप धकाधकीची असतील, काहीमध्ये प्रेम असेल, काहीमध्ये राग रुसवा असेल, आव्हानं संकटाची असतील, काही हॅपी असतील आपली एंडिंग. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जो लिहिणार छोटासा पॉइंट, ती जी धडे ते ते जे आहे तुमचं शिकवण जी तुम्हाला भेटली आहे, कानउघडणी केल्यानंतर कशी आपल्याला एक शिकवण भेटते तसं, मग ती शिकवण आहे ना ती लिहा. बघा, हे छोटंसं जरी तुमचं लिहिलेलं वाक्य असेल ना, ते तरी तुम्हाला पुढच्या बड्डेपर्यंत एक तुम्हाला बूस्ट करत राहील. तुम्हाला त्यातनं काहीतरी शिकायला भेटतंय ना, हे तुमच्या सतत विचारामध्ये ते सुरू राहत राहील. त्यामुळे तुम्ही आता ते काय तुम्ही धडा शिकलाय मागच्या वाढदिवसाला किंवा मागच्या वर्षीपर्यंत काय धडा शिकलाय तो तुम्ही लिहा. ठीक आहे? त्यानंतर चौथं तुमचा पॉइंट काय असू शकेल, की
तुमच्या या जीवनामध्ये, तुमच्या लाईफमध्ये कोणाच्यामुळे किती फरक पडलाय? म्हणजे कोणी तुमच्या लाईफमध्ये समजा त्या दरम्यान आलंय, तुमचे गुरु, तुमचे मित्र-मैत्रिणी, अजून कोण नातेवाईक, ज्यांनी तुम्हाला खूप ज्यांच्यामुळे तुमची लाईफमध्ये काहीतरी म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडतोय आणि त्यांच्यामुळे कदाचित आपण बदललोय. ते नसते तर कदाचित आपलं काहीतरी टर्निंग पॉइंट आपला काहीतरी वेगळा असू शकतो. ते अशी व्यक्ती, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही 2 वाक्य तर लिहूच शकता. जेणेकरून प्रत्येक वाढदिवसाला ती व्यक्ती तुमच्या लक्षात राहील. मग 4थ्या पॉइंटवर तुम्ही लिहू शकता ना, कोणामुळे काय फरक पडलाय तो. आठवा बरं, मागच्या वर्षी तुम्हाला कोणी मदत केली होती का? कोणी तुमची प्रशंसा केली होती का? कोणी तुम्हाला कोणता योग्य मार्ग दाखवला होता का? कोणी तुम्हाला एखादा चांगला सल्ला दिला होता का? जो तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट होता. आठवा बरं आणि लिहा चला. मग आता ठरवूया, की आता आपल्याला वाढदिवस कसा साजरा करायचा. लिहा ना, की आता मला वाढदिवस मित्रांसोबत साजरा करायचा आहे, खूप मोठी पार्टी द्यायची आहे, माझ्या नातेवाईकांसोबत, माझ्या कुटुंबासोबत, परिवारासोबत तो साजरा करायचा आहे, का निवांत, एकांत, शांत जागी स्वतःलाच साजरा करायचा आहे तो वाढदिवस. हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता. आजचा दिवस माझ्यासाठी कसा असणार आहे, मी कशा प्रकारे तो सेलिब्रेट करणार आहे, हे तुम्ही नोट डाऊन केलं तर तुम्हाला फ्रेश, मोकळं मन दिसेल. संध्याकाळी होणारी गडबड गोंधळ, दुपारपर्यंत असणारा गडबड गोंधळ तुमच्या मनात येणार नाही. तुम्ही क्लिअर असाल, की तुम्हाला कसा वाढदिवस साजरा करायचा आहे. ती आयडिया आलेली असेल. ठीक आहे? मग वाढदिवस साजरा करणार ना, मग त्या वाढदिवसाला काय काय बरं डिश ठेवणार, कोणते कोणते पदार्थ ठेवणार. आठवा तुम्ही गेल्या वर्षी कुठला असा पदार्थ होता जो खूप तुम्हाला मनाला भावला असेल किंवा तो तुम्ही नवीन ट्राय केला होता, चाखला होता. त्याची त्याची जी चव होती ती तुमच्या जिभेवर अजून तरळते आणि आत्ताच्या वाढदिवसाला तुम्हाला काय खायचंय. नोट डाऊन करा, लिस्ट करा, काय म्हणायचंय तुम्हाला, त्याच्यामध्ये काय मागवायचं, ऑर्डर करायचं ते तुम्ही लिहा. तुम्हाला की मला बाबा ही डिश खायची आहे, मला हे आवडतं, हे या भागातली प्रामुख्याने तयार होणारे डिश, जे तुम्हाला वाटते, जी आवडते ती लिहा. जी कोणती चव तुमची चाखण्याची राहिली असेल ती तुम्ही ट्राय करा ह्या वाढदिवसाला आणि मागच्या वर्षीची टेस्ट विसरू नका बरं का. ठीक आहे? हे करता करताच तुम्हाला आठवेल, की मागच्या सेलिब्रेशनमध्ये माझी काय कमी राहिली होती सेलिब्रेशन करण्यामध्ये. ती कमतरता तुम्ही यावेळेस भरून काढा. तुम्हाला जे करायचं आहे, जे मागवायचं आहे ते तुम्ही आठवा तुमच्या ह्याला. तुमच्या विचार करून ते तुम्ही मनात जागवा ते आणि ते लिहून ठेवा. तुम्हाला समजा तो वाढदिवस खूप खूप मोठ्या पार्टीमध्ये करायचा आहे, उत्सव जसा करतात तसा करायचा आहे का शांततेत करायचा आहे. त्या वाढदिवसाची तुमची काय तयारी असणार आहे, कोणाकोणाला तुम्हाला बोलवायचं आहे, कोणाच्यासाठी तुम्हाला काय गिफ्ट घ्यायचे आहेत, हे सगळं तुम्ही आठवा. मागच्या वेळेस मी काय विसरले होते वाढदिवस साजरा करताना, माझ्या मोठ्यांचे मी आशीर्वाद घेतले होते की नाही, किंवा मला आता कोणाचे आशीर्वाद घ्यायचे आहे, मी लहान मुलांसाठी काय गिफ्ट्स देऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत. मला माझा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करायचा आहे. आपण जेव्हा असं म्हणू ना, तेव्हा आपल्यासमोर अशी मोठी लिस्ट तयार होईल. त्या लिस्टमधून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच उचला आणि ते जर्नलिंग करून ठेवा. याने काय होईल, आपला आनंद अजून द्विगुणित होईल. तुम्हाला ते फार छान वाटेल मनाला. ठीक आहे? या वाढदिवसाला बघा आठवा, की मागच्या वाढदिवसाच्या दिवशी मला कोणी काय गिफ्ट दिले होते. कोणी भेटवस्तू दिल्या असतील, कोणी ग्रीटिंग्स कार्ड दिले असतील, कोणी म्युझिक ऐकवलं असेल आणि काही काही बऱ्याच छान छान कल्पना ज्यांना ज्यांना काही सुचल्या असतील त्या. मग विचार करा, की हे देण्यामागचा त्यांचा उद्देश काय असेल.
किती छान प्रेम भावनेने त्यांनी हे मला दिलं असेल. आता समजा माझी छोटीशी मुलगी नेहमी कोणाचा पण वाढदिवस आला का तिचं एकच ठरलेलं असतं, स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवायचं आणि त्याला समोरच्याला द्यायचं. हे ती आवडीने करते. मम्मीचा वाढदिवस असेल, पप्पाचा असेल किंवा अजून कोणी नातेवाईकाचा वाढदिवस असेल, आमच्या सोसायटीमध्ये कोणाचा वाढदिवस असेल, तरी सुद्धा ती हे करते आणि तिला ते करायला खूप आवडतं. तसंच तुम्हाला कोणीतरी छान गिफ्ट केलं आहे, त्यामागची त्यांची भावना जपा. ते जे गिफ्ट करताना त्याच्या मागे त्यांनी काय भावना ठेवली असेल ती ओळखा आणि ते नोट डाउन करून ठेवा. आणि अशा भेटवस्तू कोणी प्रेमाने दिलेल्या असतील त्या नक्कीच जपून ठेवा. ठीक आहे? मला ना हा व्हिडिओ बनवता बनवता लहान मुलांचा तो माशा अँड बेअरचा एक एपिसोड आठवला. त्यात ती तिच्या वाढदिवसाला जवळजवळ बरेच दिवस बाकी असतात, तरी सुद्धा ती सगळ्यांना आठवण करून देत असते. तो एपिसोड तुम्ही बघा. ती ना छोटी माशा सगळ्या प्राण्यांना त्या आठवण करून देत असते की इतक्या दिवसानंतर माझा वाढदिवस येणार आहे. आणि ती इतकी भली मोठी लिस्ट त्यांना देते की माझ्या वाढदिवसाला या सगळ्या गोष्टी मला हव्यात. मला आता आठवलं ते आणि मला हेच सांगायचंय की तुम्ही पण तसंच करा. पण तुम्ही भली मोठी लिस्ट नको, नाहीतर कंटाळून जाल. ज्या ज्या छान छान भेटवस्तू आल्यात ना त्या बघा, त्याच्या मागच्या भावना लिहा आणि तुम्हाला आता काय हवंय वाढदिवसासाठी. मला हे छान वाटेल कोणी दिलं तर, किंवा ही गोष्ट मला काकींनी दिली तर छान वाटेल, ताईंनी दिली तर छान वाटेल, असं तुम्ही ते नोट डाऊन करा. हे एक प्रकारचं मॅनिफेस्टेशन पण होऊ शकतं. मे बी तुम्हाला ती गोष्ट मिळालीच तर संध्याकाळी केक कापताना. मग आता गिफ्ट झालं, आशीर्वाद झाले, जेवणाचं सगळं झालं. आता खातो म्हणजे आपल्यामध्ये होणारा बदल किंवा विचार. वाढदिवसाच्या दिवशी आपले काय विचार आहेत ते फार महत्वाचे आहेत. पाहिजे तर तुम्ही ते बोल्ड करून लिहा, अंडरलाईन करून लिहा की वाढदिवसाच्या दिवशी, आजच्या दिवशी बरोबर 1 वर्षानंतर किंवा ह्या दिवशी माझ्यामध्ये हे बदल झालेले आहेत. मी पूर्वी अशी होते, मी पूर्वी असा होतो, पण आज 1 वर्षानंतर माझ्यामध्ये हे बदल झालेले आहेत. पूर्वी मी खूप टीव्ही पाहत असेन, पण मी वाढदिवसाला ते काय जर्नलिंगमध्ये मी लिहिलं की मी पुढच्या वाढदिवसापर्यंत टीव्ही पाहणार नाही. तर मी आता टीव्ही कमी पाहते. असं काहीतरी तुमच्यामधले जे बदल आहेत, हे तुमच्याविषयीचे विचार असणार आहेत की माझ्यामध्ये झालेले बदल ते आपल्याला लिहायचे आहेत. आता आपल्या घरातल्या काही परंपरा असतील, कधी कधी आपण नाही फॉलो करत. आई बाबा काय म्हणतात, मोठी माणसं काय म्हणतात, आपल्याला त्या कधी कधी थोडं डोक्याच्या वरून जात असतं. तर हा विचार पण रुजवा आपल्यामध्ये की आजपासून मी माझ्या घरातली जी परंपरा आहे ती फॉलो करणार आहे. म्हणजे याने काय होणार, आई बाबा पण खुश, मोठी माणसं खुश राहणार. माझ्या स्वतःमध्ये मी हे बदल करणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घेणं म्हणा किंवा नित्यनियमाने आपला काहीतरी चांगला विचार, प्रार्थना करणं. आपल्यामध्ये चांगले विचार रुजवायचे आहेत आजच्या वाढदिवसापासनं. हे आपल्याला ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. हे तुम्ही जितकं शांत आणि छान प्रकारे कराल ते तुमच्यासाठी पुढच्या 1 वर्षापर्यंत ते लक्षात राहील असं करा. आणि बघा मग पुढच्या वाढदिवसाला तुमच्यामध्ये किती बदल तुम्ही करता ते. ठीक आहे? तर मग आजच्या वाढदिवसाला हे जे जर्नलचे पॉइंट्स सांगितले ते तुम्ही लिहा. एका तुमच्या छान अशा स्क्रॅपबुकला ॲड करा. छानपैकी बोल्ड, अंडरलाईन करून लिहा आणि हे जर्नल तुम्ही प्रत्येक वाढदिवशी लिहा. याने काय होईल, आपल्याला आपल्यामध्येच थोडंसं चिंतन करायचं समजेल. इतर वेळी बघा आपण नेहमी धावपळीत असतो, सतत आपली कामाची गडबड असते. फक्त वाढदिवसच असा एक दिवस असतो ज्या दिवशी आपण पॉज मोडमध्ये असतो. या पॉज मोडचा नक्की उपयोग करून घ्या. स्वतःविषयी जाणून घ्या. ठीक आहे? सांगितलेली बर्थडे जर्नलची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हां?